मम्मीला म्हणते तर की तो पोरगा अभ्यास करीत नाही, काहीच करीत नाही, मोकार असंच गैराळ्याचं झालंय, कुठं जातं, नुसती व्हिडिओज काढत आहे, असं होतंय. तो हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो गाइस, आज की इस वीडियो के अंदर हम बात करने वाले क्या मैंने पढ़ाई छोड़ दी है सोशल मीडिया के लिए, ये बात करने वाले. क्योंकि मेरे बहुत सारे रिश्तेदार है ना, या घर वाले हो गए या रिश्तेदार होंगे, वो मेरे से ज्यादा देर तक यही बात करते की तूने पढ़ाई छोड़ दी. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर मम्मीला म्हणते तर की तो पोरगा अभ्यास करीत नाही, काहीच करीत नाही, मोकार असंच गैराळ्याचं झालंय, कुठं जातं, नुसती व्हिडिओज काढत आहे, असं होतंय. सगळ्याचं म्हणणं आहे, सगळ्याचं, कुणाचंच नाही असं नाही बरं का, सगळे म्हणते तर. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की याच्यावर एखादा व्हिडिओ बनवून सांगावा की नाही मी अभ्यास सोडलेला नाही, हा माझा अभ्यास चालू आहे, पण कसा आता 100% आपला गोल आहे, त्यातला 70 ते 80% गोल माझा सोशल मीडियाकडं. बाकी दुसरे काय आहेत बरं का माझे, पण ते मी सांगू शकत नाही. आणि बाकीचे 10, 20, 30% आपल्या अभ्यासाकडे. म्हणजे दोन्ही पण असं समान राहतं ना, म्हणजे याच्याकडे पण थोडा फोकस आहे. बाकी तर अभ्यास सगळा सोडून दिला असं माझं होऊ शकत नाही. आणि मी अभ्यास सोडत नाही, मला ते पण करू वाटतं, मला रनिंग करू वाटते, आणि माझं फेवरेट म्हटलं तर मला जिम पण करू वाटते. मला बॉडी बनायची नाही, त्याच्यामुळे मला जिम पण करू वाटते. बाकी मग सोशल मीडिया तर आहेच, हे विषय. बाकी पण बाकीच्या काय वाटतो, नाही मम्मीला कोणी कसं म्हणतो, नाही तुमचं पोरगं ना अभ्यासच करीत नाही, काहीच करीत नाही, काही सुद्धा, नुसतं गैराळे झाले, गावात हिंडतो, इकडं मला कुठं गेलेलं दिसलं, या पोराच्या मागं तिथं इथं, नुसते मम्मीला म्हणते तर. मग मम्मीला तर सांगले का मम्मी मला खबर होती की मला अशी लोक म्हणते तर तू असं करतोस, अभ्यास नाही करीत. तर आपल्याला करायचं म्हणलं आपण कशाला कोणाचं ऐकायचं. त्याचं मम्मी मी म्हणत असतो की नाही मी करतो ना ती योग्य दिशा आहे, मला माहिती आहे. बाकी जिथं चुकत ती सांगायचं येतच ना. बाकी विषय नाही काही. मी काय अभ्यास सोडलेला नाही, आणि जे म्हणतात ना अभ्यास सोडले त्यांना सांगतो की मी दोन्ही पण चालू आहे माझं. असं नाही की मी काहीच नाही आणि मी गैराळ्या झाले, तसा गैराळ्याच नाही झालो. बाकीच्या वाटतं असं जाऊ द्या, मी काही म्हणत नाही, पण असं अभ्यास सोडलेला नाही एवढा आहे. आणि तुम्ही म्हणताना आजचा मी असा व्हिडिओ कोण बनायला, कारण की आता तुम्हाला दाखवतो बाहेर जाऊन बरं का. हे भांड्या हे वाटतच बसले, मला चावलं. आणि बघा इथं तुम्हाला खपली पण दाखवतो, कुठे ईद एक होती आणि ईद एक होती ईद, आणि खाल्ली कुठे गेली, ईद होती इथं. बाकी तुम्हाला सांगायचं राहिलं, कारण की सकाळच्या म्हणजे रात्री तर होताच, पण सकाळच्या 7 ते 8 वाजल्यापासून पाऊस चालू झालेला आहे. आता पण येतोय, पण आता कशी बुरबुर येते दिवसभर, अशी बुरबुर रानात इतकं गार लागले की नाही. हे बघा खाली बघा कसं राडा झालाय, इतकं गार लागले गाईस, मावा नाही का मावा. मैं हाउस फिटली, इतनी ज्यादा ठंड थी, बहुत ज्यादा, क्या बताओ आपको, मेरी पूरी हालत टाइट हो गई, इतनी ज्यादा ठंड थी. हे बघा त्याच्यामुळं रग उशी गोदड झोपायचं मग निवेदनच होतं, झोपायचं म्हणलं नगच, इतकं गार लागत म्हणलं. कुठं आलो मम्मी म्हणलं पहिलं काहीतरी जेवाय कर, मम्मी केलंय, मम्मी गोठव गेली गुराय का. आणि मग म्हणलं आता आपलं गाव घेऊन झोपाव, शिवी चारून आलतो, कारण की गारच लय लागत आहे गाईस. आम्ही दिवसभर भिजलोत वरून, त्याच्यामुळे गार लागत आहे. बाकी तर देवपूजा झालेली तुम्ही बघू शकता बरं का. मला देवांचा पण लय नादी गाईस कसं. आणि अचंबाची गोष्ट आहे की माझ्या आता अभंगंदी पाठ नाही, मग म्हणायचो देवाचा लय नाद होता, मग लय अभंगंदी पाठ होते, गवळणी ती लय म्हणायचो मी. कारण की माणसाला एखाद्या लाईफ मध्ये छंद असावा ना, तसा मला देवाचा आणि जिमचा छंद आहे. तसं देवाला जायचं, इकडे तिकडे फिरायचं, देवाची पूजा करायची, भक्ती करायची, किती काय भारी. पण माझ्या पण थोडी लेट होती, कारण की माझ्या तेनच राहत नाही. म्हणजे वाद तर मी नित्यनेमाच लावतो, पण कसं आहे देव पूजित मी लय म्हणजे डेली नाही. कधी ध्यानाला आलं का सकाळच पूजेल, कधी दुपारून पूजेल, तसं कशी बोळी बघती मी. त्याच्यामुळं जाऊ द्या गाईज, आपला कोणता विषय होता आणि मी कुणी कसा राखलो, क्या मैंने पढ़ाई छोड़ दी है सोशल मीडिया के लिए, ये
ये साफ साफ कहता हूँ कि ये गलत बात है और मैंने पढ़ाई नहीं छोड़ी, मैं पढ़ाई करता हूँ और सोशल मीडिया दोनों भी करता हूँ। मेरा दोनों का बैलेंस है ना वो कैसा समान है, समान मतलब एक तो थोड़ा खाली और ऊपर नीचे हो रहा है, लेकिन मैंने पढ़ाई नहीं छोड़ दी। ये मेरा आखिरी फैसला है। इसके बाद मुझे कोई आप बताना मत कि पूछना भी मत क्या तू पढ़ाई करता है या नहीं करता। मैं करता हूँ थोड़ी बहुत, ज्यादा नहीं करता। तो गाइज आपको एक मेरा ब्लॉग कैसा लगा, आपको पता चला होगा कि मैं पढ़ाई करता हूँ या नहीं करता। बाकी आपको क्या लगता है, पढ़ाई करनी चाहिए या नहीं करनी चाहिए सोशल मीडिया के लिए, ये आप जरूर कमेंट में बताना। और बाकी तो फिलहाल तो हम अभी खाना खाते हैं, मम्मी जब आएगी तब, और मैं तो तुरंत ही सोने वाला हूँ। मम्मी क्या करने वाली ये मेरे को मालूम नहीं, इसलिए गाइज मैं अभी आपको टाटा गुड बाय म्हणजे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ आले पडला का अपलोड झाला की लगेच तुम्हाला मेसेज पडेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता. बाय बाय.